काय बाया माहेरात असलं की आई बघा की हो, आपलं दुखायला लागलं तर झोप तर म्हणते, आपल्याला इथं झोपाय तर येते का हो? नाही की बाय तर कशाचं सुख आहे तर संसार आहे मागा लागला बघा केव्हा माझं तर डोकं हे इतकं दुखतं पण तसंच काम करायला लागतंय. तर रडली काल स्वयंपाक करता की हो काय म्हणलं बाय सकाळी संध्याकाळ उठलं की डोक्याला पाणी भाजी करा चपाती करा सगळ्याचं म्हणलं पुढचं माणूस झोपण म्हणून नाही काय असं कसं हो? आपणच का नांदाय जायचो? पोरं का जात नाही ती? त्यांचं राज्य आहे बाई देवाने पहिल्यापासून नाही लावलेलं त्यांना. आपल्याला कसं आई वडिलांच्यात कसं काय निवांत राहायला मिळत नाही कायमचं? आपल्याला पण वाटतं ना आपल्या मम्मी पप्पांजवळ कायमचं राहावं. नसते राहायला पुलिकीचं जात नाही माय बाबा कशाला आपण पुढल्या जन्मी आपण देवाला आहे ना आम्हाला पोरगच कर म्हणून कायमचं आपल्याला आई वडिलांच्या जवळ तर राहायला मिळते हो. हे असलं कशाला हो? हे किती किती टेन्शन सांगा. आणा ठेवा टेन्शन असते वशांताई आपल्याला घरातलं असतं पण त्यांना बाहेरचं असतं. त्यांना बी कमवून आणल्याशिवाय आपण कसं जगतो मग कसं खातो काय खातो होय की. पण आता तुम्हाला सांगायचं आपण तर काय घरात बसतोय का? हा नाही कसं आता संसार दोघाचा बी असतोय इतकं तर तुम्हाला सांगायचं आपण आपल्या आई वडिलांच्यात पण करत नाही तितकं आपण नवऱ्याच्यात करतो. संसार एकदा मागं लागल्यास करायचं लागतंय. संसार कितीदा तुम्हाला सांगायचं कसली कसली आयुष्यात खडतर प्रवास येते ती कितीदा तर तुम्हाला सांगायचं दुखणी कुठली अंगावर काढायला लागते ती किती तर आपण नवऱ्यांच्यासाठी कॉम्प्रोमाइज करतो का नाही सांगा? करावं लागतं आपल्या ह्याच्यासाठी करतो झालं गेलं काय आई वडिलांनी सांभाळायचं तर सांभाळायचं काय करतो होय की. पण आई वडिलांच्यात बघा की किती भारी असते. जरा दुखलं की लगेच पप्पा नेते दवाखान्यात. हा तसं असतंय चांगलं असतंय तेव्हा आपण लहान असतो अजून पण बघा माय बाप आपली काळजीच घेत असते ते नाही घेणार कोण घेणार अजून पण आपण गेलो तर बघा पोर किती जरी मोठं झालं तर त्यांना छोटंच वाटतं. पण आपण अजून पण बाहेर गेलो तर आधी आपल्याला जेवायला घातल्याशिवाय ती खाते का बा? नाही मग आम्ही तर एवढ्या 5 जणी पण तुम्हाला सांगायचं आम्ही असं गड्यासारखं वडिलांच्या मांडीला मांडी खसून बसायचं जेवायचं आहोत. पण इथं नांदाय आल्यावर सगळ्याचं झालं की मग गिळायचं. तुमच्यात कसं करता? आमच्यात नाही आम्ही आईला काम करू लागत होतो. होय आम्ही तर करू लागत होतो की पण जेवताना आमची आई पण कधीच म्हणली नाही पप्पांबरोबर जेवू नको. सासरी माहेरी ह्योच तर फरक असतो ना. आम्ही तर आमच्या आईच गरम गरम स्वयंपाक करायची ना आम्ही खायला बसतो. हो आम्ही पण तसंच करायचो. जी भाजी असेल ती घ्यायची बसायची सकाळी उठलं की जेवण बुडकायचं. मग काय पहिलं चहा चपाती किती टेस्टी लागायची आणि आता चहा चपाती खाल्ली की पित्त होतं जळजळतं खायला स्टाईल नाही. आता आलाय नाश्ता गराव पीठ पोहे. पहिलं कुठं होतं वा? मग काय आम्ही तुम्हाला सांगायचं शेतात जरी गेलो तर तुम्हाला सांगायचं भाजी भाकरी पात्राची भाजी किती टेस्टी लागायची आणि आता आहे का तसलं काय? मला लय आवडायचा काय भात. मी नुसता भातच खायची. होय तिची परत हो मी पण तशीच करायची. वडिलांनी दूध आणलं तापवलेलं वरची साई घ्यायची थाटलीवरून भात घ्यायचा दोन्ही खायचं गप सगळ्याच्या आधी जाऊन झोपायचं भांडी धुवायला म्हणून काम करत होती. मी करत होती कधी 5वी नंतर 5वीच्या आधी अजिबात मला कोणीच काम नव्हतं लावलं का तर मोठ्या मोठ्या बहिणी होत्या सगळ्याशी प्रेम करायची आणि मग चुलत्या सगळ्यांच्यात असं लाडात वाढलेलं त्यामुळे असं कुणी पुरे म्हणून असं कधीच कमी लेखलं नाही बा. सगळी प्रेमळ आजी माया करणार आजोबा माया करणार बहिणी माया करणार मम्मी पप्पा माया करणार. दुपारच्या वेळेस तुम्हाला सांगायचं एकदा आमची बारकी बहीण का नाही पाणी आणायली दुपारच्या पाऱ्यात तिनं काय केलं पाणीच आणायला आई म्हणते अगं नको आणू नको आणू नको आणू ती काय ऐकणार झाली 2-2 हांड्याने पाणी आणायली लय ऊन पडले बारकी माझ्यापेक्षा
आणि तिनं काय केलं, तिथला ते डबा उचलला ना, ह्याचा लोखंडाचा डबा होता. तसले ह्याचे डबे नसतात खाऊ कशाचे? लोखंडाचे. हा मला वाटतंय त्या कलर ते मारते ते लोखंडाचे डबे यायचे तेव्हा. हा ते डबा होता पाण्याला, त्याचं वरचं काढून पाणी आपलं रानातलं हे काढायला असायचं. हा तिनं काय केलं, आता मी तिच्या पुढे उभा होती आणि तिनं तिला डबा आणायला दिली. अगो तर तिचे बोट का नाही असं डब्यात अडकले, ते डबा माझ्या डोक्यात बसलं. अगो रक्ताची धार. ती गेली पळून आणि मी जी पुढे उभा होते का माझ्या डोक्यात बसलं. तुम्हाला काय सांगायचं त्या पाण्यावरून मला आठवलं. पाणी भरत होतो आम्ही, तुम्हाला सांगायचं. आणि काय नाही, पैंजण तुम्हाला सांगायचं दोऱ्यानं बांधून घातलं की पायात. आणि दोन तीन कळशा पाणी आणलं. तिसऱ्या कळशीला तुम्हाला सांगायचं ती कुचून पैंजण तुटलं आणि तिथंच पडलं. घ्या की संध्याकाळी मम्मी घरात कुठे घेत्या, ती कळशी होती तशीच तुम्हाला सांगायचं कळशी घेऊनच लागली माग. शेवटी पैंजण ते सापडलंच नाही अहो, पाण्यात पडलं ते डोकंच पैंजण. फोडलं माझं तिनं. पाणी भरती एका लेकीचं डोकं फोडलं. लहानपणीच्या गमती जमती किती छान छान असतात नाही. हा पण ते दिवस आपल्याला म्हणजे तुम्हाला सांगायचं आता येत नाही तुम्हाला. आम्ही आवरलं घरचं जेवण हे केले, सकाळी सकाळी जायचो हा. शेतात. आणि मैत्रिणीच्या शेतात जायचं, लिंबाचं झाड होतं बांधावर, हा. लय मस्त पसरलेला असं. हा. आणि त्याच्यावर सुरपात्या खेळायच्या. हा अशा उड्या अहो. मारायच्या वरनं. आणि एकदा तर तुम्हाला सांगायचं, शेतात आम्ही मम्मीने आमच्या मला ती शेंगाची आडवं हे करायला सांगितलेली, राखायला जायला सांगितलेली. आणि आमचा तो मला सांगा छोटा काका होता आणि त्याला असं टक्कल केलेलं होतं. आणि त्याला काय करायला लागला, पलीकडे जाऊन शेंगा लागला तोडायला. मी गेली पळत पळत, असं मी लहान होती. आणि तुम्हाला सांगायचं खेळायचं ते असं लोखंडाचा डब्बा होता, ती त्याच्या डोक्यातच मारला. ती तुम्हाला सांगा त्याची आई आली भांडायला. मग मी म्हटलं आमच्या कशाला शेंगा चोरायच्या. असं लहानपणी तुम्हाला सांगायचं अजून ती कॉमेडी आठवते. आमचे काका मला लय हसतात अहो. लहानपणी किती म्हणजे असं बालिश बुद्धी असते सांगा. हा नमस्कार मंडळी, तुमच्या पण काही आठवणी असतील तर तुम्हाला पण आठवल्या तर आमच्या पण आठवणी तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्हाला सांगायचं माझ्या मेरी जर्नी चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.